मी काही विशेष बनवलं ते मी पुढे सांगते. चला तर जय भीम मित्रांनो, मी जयश्री. सकाळी-सकाळी मन्नू आलेला होता, तर तो कॅटसोबत असा काही राडा करत होता. त्याला खूप मजा येत होती त्याचे 2 कानं पकडून. त्यानंतर दुपारच्या वेळेस किट्टू आलेली होती. स्वयंपाक तर झाला होता माझा, पण तिला भाजी खायची नव्हती, तर तिला मग मी गव्हाच्या पिठाचे आयते करून दिले. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं, तिखट, मीठ, हळद टाकून त्याच्यामध्ये तुम्ही कांदा, लसूण, टमाटर, मिरचीसुद्धा टाकू शकता. पण किट्टू तशी खात नाही, म्हणून मी त्यामध्ये काहीच टाकलेलं नाही. आणि कढीपत्ता टाकायचा. खूप असे छान आणि सुंदर बनतात गव्हाच्या पिठाचे आहे ते. ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे. लहानपणी असताना माझी मम्मी हे गव्हाच्या पिठाचे आम्हाला आयते करून देत होते. तसं तर आपल्या आईच्या हातचं प्रत्येक जेवण खूप सुंदर आणि स्वादिष्ट लागते. पण ही सुद्धा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप आणि छान आणि व्यवस्थित असे हे आयते लागते. त्यानंतर मी तावा ठेवून घेतला. तावा ठेवून घेतलेलं ते पीठ एकजूट करून घेतलं. एकजूट केल्यानंतर ते सारण पूर्ण असं पसरवून घेतलं ताव्यावर आणि ताव्यावर पसरून असं त्याला होऊ दिलं आणि त्यानंतर थोडं झाकून ठेवलं. झाकून ठेवल्यावर ते म्हणजे थोडं छान व्यवस्थित पकते. पकल्यानंतर मी झाकण काढलं आणि सर्वत्यानी ते काढून घेतलं. असं काढून घेतल्यानंतर ते बघा असं परतवून घ्यायचं आणि थोडंफार तेल टाकायचं. ते हे पकल्यावर मी हे काढून घेतलं एका प्लेटमध्ये. प्लेटमध्ये काढल्यानंतर किट्टूला दिलं खायला आणि तिने पण असं खूप आवडीने खाल्लेलं आहे आणि पूर्ण फिनिश केलेला होता. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आवडलं असेल तर नक्की